आपल्या मुलांची हजेरी आपल्या मोबाईलमध्ये नेहमी मिळत राहावी यासाठी काय करायचे ते आपण इथे दाखवत आहोत. चाइल्ड इन्फो या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर वरील उजव्या बाजूला जे दाखवलेलं अधिक चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करा. शाळेचं नाव जे आहे ते सर्व्हरवरून सिलेक्ट करावे लागते, ज्याच्यासाठी इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे. आता शाळेचं नाव सिलेक्ट करण्यासाठी इथं प्लस साईन जे दाखवलेलं आहे त्याला क्लिक करा. मग शाळेचे कंट्री स्टेट म्हणजे देश, त्याच्यानंतर राज्य व जिल्हा हे निवडावं लागेल. इथं क्लिक करून कंट्रीचं नाव मी टाईप करतो INDIA. आता इथं सर्चच्या बटनला क्लिक करतो. त्यातून आलेल्या यादीतून आपल्या कंट्रीचं नाव सिलेक्ट करायचं आहे. इंडिया मी सिलेक्ट केला. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यासाठी नाव टाईप करावं लागेल MAHA. हे सर्च करतो. आता महाराष्ट्र सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करतो. जिल्हा आहे कोल्हापूर आमचा. एक्झाम्पल मी इथं दाखवत असताना म्हणजे उदाहरण दाखवत असताना कोल्हापूर असं दाखवतो, म्हणजे आमचाच जिल्हा सिलेक्ट करतो आहे. आता जिल्हा सिलेक्ट केला. जिल्ह्यापर्यंत सिलेक्ट करणे अनिवार्य आहे, म्हणजे ते करावंच लागणार आहे आपल्याला. शाळेचं जे नाव आहे ते जिल्ह्यापर्यंतची माहिती भरून शाळेचं नाव डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता. जिल्ह्यातील सर्व शाळा तुम्हाला दाखवल्या जातील. आता मी उदाहरण म्हणून इथं PR मुंडरगी शाळा घेत आहे, MUNDER. आता ह्या नावाने मी शोधतोय शाळा. इथं सर्चला क्लिक केल्यानंतर आपण पाहाल की काहीच इथं दिसत नाही आहे, त्याच पानावरती मी आहे. याचा अर्थ त्याला ही शाळा मिळालेली नाही आहे. समजा तुम्ही तुमच्या शाळेचं नाव टाईप करून वेगवेगळ्या पद्धतीनं टाईप करून सुद्धा जर तुम्हाला शाळेची माहिती दिसली नाही, तर याचा अर्थ त्या शाळेने आमच्या सर्व्हरवरती स्वतःची इन्फॉर्मेशन रजिस्टर केलेली नाही आहे. यासाठी तुम्ही तुमच्या शाळेंना फक्त जाऊन सांगण्याचं आहे की आमच्या इथं सर्व्हरवरती रजिस्टर करून घेण्याचे आहे. सर्वांसाठी मोफत आहे, शाळांसाठी सुद्धा ते ॲप्लिकेशन आमचं मोफत आहे, तुमच्यासाठीही मोफतच आहे. आता जाणून बुजून मी हा नाव जो आहे तो चुकीचा टाकला होता. मी MUNDER करतो आणि त्याच्यानंतर इथं सर्च स्कूलला क्लिक करतो. आपण पाहिलं आता की नाव आलेलं आहे शाळेचं. ह्या शाळेच्या नावावरती मी टच करतो आणि ओके या बटनवरती एकदा टच करतो, म्हणजे शाळा सिलेक्ट होते. ही शाळा सिलेक्ट झाल्यानंतर मी आता माझ्या मुलगीचं एक्झाम्पल म्हणून एक म्हणजे माहिती भरतो आहे. इथं गर्लला टच करतो. रोल नंबरसुद्धा कंपल्सरी आहे, ते टाकावं लागणार, नाही तर म्हणजे याचा उपयोग होणार नाही आहे. हजेरी मिळायची असेल तर रोल नंबर टाकणे आवश्यक आहे. आता रोल नंबर मी 77 टाकतो. 10वीला आहे मुलगी. त्याच्यानंतर डिव्हिजन कुठला आहे तर B आहे. त्याच्यानंतर तिचं फर्स्ट नाव AMINA अमिना. सनदी SANADI. माझं नाव, फादरचं नाव MASOOM. कंट्री कोड, हे कंट्री कोड आहे, म्हणजे इथं जर तुम्हाला नाही लक्षात आलं तर राहू दे, फक्त इंडिया असं सिलेक्ट करा. इंडियाचा कंट्री कोड मोबाईलचा 91 असतो, तो तुमच्या लक्षात आला नाही तर राहू द्या. खरं तिथं कंट्री सिलेक्ट करा. आता माझा मोबाईल नंबर इथं टाकतो आहे 9960706060. त्यानंतर आईचं नाव इथं टाकायचं आहे. आईचं नाव टाकून पुन्हा त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जर तुम्हाला एकाचा कोणाचा जर मोबाईल नंबर टाकायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता. दोघांपैकी कोणाचा तरी एक नंबर असणे कंपल्सरी आहे. जर दोघांचं टाकला तर दोघांनाही प्रेझेंटी मिळत राहणार, ज्यामुळे दोघंही निश्चिंत राहू शकतात. आता इथे जे आहे 8857887566 हा दुसरा जो नंबर आहे तो मी घातलेला आहे. आणि मुलाचं बर्थ डेट आणि टाईम हे सुद्धा अवश्य तुम्ही घाला. मी आता हे एक्झाम्पल आहे म्हणून घालत नाही आहे. हे असं केल्यानंतर इथं एक मेसेज दाखवला जातो, तो हे बघा, हा अपलोडेड सक्सेसफुली. हे जर झालं तर तुमच्या मुलाची इन्फॉर्मेशन वरती अपलोड व्यवस्थित झालेली आहे आणि यापुढं तुम्हाला तुमच्या मुलाची हजेरी मिळत राहणार आहे. तर ते ऑटोवाले म्हणजेच रिक्षामामा शाळावाल्यांना कशी हजेरी, म्हणजे म्हणजे शाळेने हजेरी घेतल्यानंतर तुम्हाला कशी मिळते, रिक्षावाल्या मामांनी तुमच्या मुलाला गेटजवळ सोडल्यानंतर तुम्हाला कसं कळतं, ह्या सर्व गोष्टी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. सर्व व्हिडिओज पाहून घ्या.
जर कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम असे वाटले तर आम्हाला व्हॉट्सॲप करा. हेल्पमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, म्हणजेच माझा नंबर 9960706060 हा जो आहे ह्याच्यावरती व्हॉट्सॲप करा. तुमची अडचण दूर केली जाईल. धन्यवाद.